नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक खूप सोपी सवय सांगणार आहे. ही सवय जर तुम्ही आजपासून सुरू केली तर तुमच्या पैशावर तुमचं नियंत्रण वाढायला सुरुवात होईल. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही काल नेमके किती पैसे खर्च केले? किराण्यावर किती गेले? चहा पाणी, पेट्रोल, भाजीपाला किंवा इतर छोट्या खर्चावर किती गेले? आठवते का? बहुतेक लोकांचं उत्तर असेल, नाही मॅम, नेमकं आठवत नाही. आणि इथूनच समस्या सुरू होते. कारण आपल्याला पैसे कुठे जातात हेच माहिती नसते. मित्रांनो, फायनान्शियल सक्सेसची सुरुवात सेव्हिंग पासून होत नाही. ती सुरुवात होते ट्रॅकिंग पासून. कारण जे आपल्याला दिसतं तेच आपण सुधारू शकतो. उदाहरणार्थ, जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर आधी वजन मोजावं लागतं. तसंच पैशांचं आहे. पैसे कुठे खर्च होतात हे लिहिल्याशिवाय आपल्याला कधीच समजणार नाही. पण काळजी करू नका. मी तुम्हाला खूप मोठं काम सांगत नाही. रोज फक्त 2 मिनिटे, हो, फक्त 2 मिनिट. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल मधील नोट्स उघडा किंवा एक छोटी डायरी घ्या आणि त्या दिवशीचा खर्च लिहून ठेव. इतकंच. तुमची मनी डायरी अशी दिसेल. डेट, इन्कम, एक्सपेन्सेस, सेव्हिंग. उदाहरण, डेट आहे 24, इन्कम आहे 1000 रुपये, एक्सपेन्सेस आहे 650 आणि सेव्हिंग आहे 350. बस, फक्त एवढंच लिहायचं. जेव्हा तुम्ही 7 दिवस हे कराल तेव्हा तुम्हाला स्वतःच आश्चर्य वाटेल. अरे, मी इथे इतके पैसे खर्च करतो, हा खर्च तर मला टाळता आला असता. मी अजून जास्त बचत करू शकतो. मित्रांनो, मोठे बदल एका दिवसात होत नाही, पण छोट्या सवयी मोठे परिणाम देतात आणि मनी डायरी ही त्यापैकीच एक सवय आहे. तर आजचं चॅलेंज आहे, आज रात्री आज रात्रीपासून तुमची स्वतःची मनी डायरी सुरू करा. फक्त 7 दिवस करून बघा. तुम्हाला तुमचा पैशाबद्दलचा दृष्टिकोन बदललेला दिसेल. आजचं ऍक्शन स्टेप, आजच एक डायरी घ्या किंवा मोबाईल मध्ये नोट उघडा आणि तुमचं पहिलं मनी डायरी एंट्री लिहा. कमेंट मध्ये लिहा, मी आजपासून मनी डायरी सुरू केली आहे. मी तुमचं कमेंट नक्कीच वाचेल. धन्यवाद. आणि लक्षात असू द्या, ज्या पैशांचा हिशोब ठेवला जातो तेच पैसे वाढायला सुरुवात करतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू.